कराड रेस्ट हाऊसला मी आता आहे. यशवंतराव चव्हाणांच्या कार्याने सगळी पुनीत झालेली भूमी म्हटलं पाहिजे. खरं तर आम्ही आज एक मित्रमंडळी आम्ही इथे भेटलोय. सतीश थोरात, आमचे देसाई आणि आमचे रियाज मुल्ला, आम्ही वर्गमित्र आहेत तिघजण. आणि रियाज अनेक वर्ष काय शाह कन्स्ट्रक्शन मध्ये जॉब करतो. म्हणजे कॉलेज सोडल्यानंतर रियाजने ती तातडीने ती कंपनी त्यावेळेला जॉईन केली. आमच्या कॉलेजच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 85 ते 88-89 दरम्यान शहा कंपनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकची फार मोठी कामं करणारी कंपनी, इलेक्ट्रिकल सिव्हिल मध्ये, आणि मोठं नाव होतं. म्हणजे त्यांचं मला आठवतं आपल्या ते पराग बंगले आणि मोठे बंगले, म्हणजे कराडमध्ये असं बघायला जातील असे बंगले. म्हणजे त्यावेळेला त्यांनी तो जॉब सुरू केला. आमच्या देसाईंनी अनेक बँकांवरती पॅनलवरती त्याच्या कन्सल्ट केलं. स्वतःचा व्यवसाय पण आहे. त्यांच्या घरी पण मागच्या चांगला सुंदर असं बंगला त्यांचा, हे मंगळवार पेठेत राहतात. आज मी आजच आमच्या अभियंता संघटनेचा एक सांगलीला अभियंता दिन एक हे आहे. राज्याचे सचिव आदरणीय साळुंके साहेब आणि माजी सचिव केडगे साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत. मोठा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला जाताना सकाळी उशीर व्हावा नाही म्हणून मी रात्रीच कराडला रात्री मुक्काम मारलो. मग मित्रांना आमच्या फोन केला. कालच देसाई साहेबांचा माझा फोन झाला होता आणि आज सगळे भेटले, आनंद वाटला. म्हणजे आमचे मला वाटतं 35 वर्ष झाले असं याला, 35 वर्षाचे आमचे मित्र आहेत. आणि रियाजच्याही दोन्ही मुली सिव्हिल इंजिनियर आहेत. मंगळवार पेठेत आम्ही जेव्हा राहायचं आणि खूप जुन्या आठवणी असतात. मग कधीतरी भेटलं की त्या जुन्या आठवणीला उजाळा गप्पा मारता येतात. मग रियाजला सकाळी फोन केला. त्याला एक मीटिंग होती पण तो आला. आणि रियाज म्हणजे आमचा अत्यंत सिन्सिअर मित्र, म्हणजे पहिल्यापासून म्हणजे जे काही कॉलेजचं असेल ते सुद्धा सिन्सिअरपणे सगळं करणार आहे. आणि आजही तो इथं एक प्रामाणिकपणे त्या कंपनीत काम करतो आणि त्याची दोन्ही मुलं तिथं काम करतात. आणि अशा पद्धतीने रियाजची पण भेट झाली. नंतर आमचे देसाई साहेबांचं खूप चांगलं असं काम आहे या परिसरामध्ये. मला वाटतं तुझं गाव इथलं हेच ना, कालेगाव. कालेगावचं ते आपले शेतकरी कुटुंबातले पण एक चांगलं एक मुलगा झाला ना, मला वाटतं सिव्हिल करतोय. हे आमच्या सगळ्या सिव्हिल इंजिनियर लोकांचं मला वाटायला लागलं की आमच्या पुढच्या पिढीची दुसरी एक संघटना काढावी. कारण आमच्या बऱ्याच मित्रांचे, मग आमचे सुरेश गुले असतील, त्यांचा पण मुलगा सिव्हिल इंजिनियर आधीच, म्हणजे जेवढे आपले सिव्हिल इंजिनियर त्याची बरीचशी मुलं, म्हणजे जसा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसं आमच्या सगळ्या लोकांनी पण त्यांच्या मुलांना सिव्हिलला टाकलेली दिसते. आणि चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. काहीतरी माहिती असतं. आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणजे तसं पाहिलं तर सगळं एक व्यापक दृष्टिकोन किंवा त्याला एक स्कोपही मोठा असतो. फार काही त्याच्यामध्ये आता सरकारमध्ये काही योजना नाहीत, परंतु जी काही आम्ही बेरोजगारांची संघटना चालवतो त्याच्यात आम्ही ते रजिस्ट्रेशन 1.5 कोटीपर्यंत नेलेलं आहे. परवा आदरणीय गडकरी साहेबांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात माझा उल्लेख केला की हा बेरोजगार अभियंता पण एक दिवस मला याची मर्सिडीज घ्यायला आला. मला आनंद वाटला की एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये साहेबांनी माझं कौतुक केलं. आणि आदरणीय गडकरी साहेबांनी मला नंतर पुणे नाशिक महामार्गावरती संधी दिली. नियोजन समितीला काम केलं पुण्यात. आमची काही मंडळी भेटली की आनंद वाटतो. रियाजची आज भेट झाली. आमचे देसाई साहेब आले. रात्रीचा आमचा फोन झाला होता. म्हणजे सतीश थोरात आमचे मित्र आहेत की जे फार्मासिस्ट म्हणून जिल्हा परिषदला काम करतात आणि फार प्रेमळ माणूस आहे. माझ्यावर फार जीव आहे त्याचं. आता त्यांची तब्येत बरी नाही तरी सुद्धा ते भेटायला आले. मध्ये पण त्यांच्या काही तारळ्याच्या तिकडे भेटायला गेलो होतो. ते त्यांनी आमचं चांगलं जेवण ठेवून चांगलं आमचं स्वागत केलं होतं. तर खूप आनंद वाटला. मी मुल्ला साहेबांना विनंती केली आपण 1-2 शब्द बोलावे त्याच्या संदर्भात. आपल्या बोल, काय तुला जे वाटेल तर शिवी दिला तो पहिल्यापासून जवळ काय नाही. पहिलं आम्ही जे कॉलेजच्या याच्यामध्ये होतो त्यावेळेस दिलीप मेदगे, देसाई हे आम्ही सगळे एकत्र अभ्यास वगैरे करायचो. त्यावेळेस आमचे जे शीट्स ड्रॉइंगच्या असायच्या त्या सगळीकडे पळायच्या. त्या कशा पळायच्या त्या आम्हाला म्हणजे अजून बी आठवतात, नाही का? तसा आमचा तो अनुभव. त्यावेळेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता म्हणजे बघायलाच मिळत नाही. वाईट वाटत. बरोबर आहे. काय त्यात जी लोकांची आपुलकी होती ती आता काही बघायला नाही मिळत. पण तरी चालायचं,
जसा ओघ आहे त्याप्रमाणे आपण त्या ओघामध्ये वाहत जायचं बस. आणि काय, मी कंपनीत या काम करतोय 37 वर्ष झाले. हे शाह कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आहे. या कंपनीत 37 वर्ष मी एका ठिकाणीच जॉब करतो आहे आणि तो अजूनही कंटिन्यू आहे. दोन्ही माझी मुलंही तिथंच आहेत आणि त्यांचंही बऱ्यापैकी चाललेलं आहे. जसं बोला. कॉलेजला मेदगे साहेब, आम्ही मुल्ला साहेब सगळे बरोबर होतो कराडमध्ये. हे एक फार धडाडीचं नेतृत्व त्याच वेळी होतं. वर्गात ऍक्टिव्हनेसपणा, पूर्ण ऍक्टिव्ह म्हणून काम करणं किंवा राहणीमान, दंगा आहे तेवढा राहणीमान पहिल्यापासून चांगलं. अगदी राहणीमान, कपडे हे अगदी शूज पासून सगळं अगदी व्यवस्थित, टापटीपणा. त्याच्यामुळे आम्ही आकर्षित झालो त्यांच्याकडे आणि त्यांनी तशी संघटना बांधणीची सुरुवात कराडमध्ये कॉलेजच्या जीवनातच सुरू केली. त्या ह्याच्यात आम्ही सगळा मोठा ग्रुप त्यांचा इथं होता. मंगळवार पेठेमध्ये राहायला होतो आम्ही बरोबर. अतिशय चांगला. आणि आज म्हटलं तर त्यांचा आम्हाला फोन येतो. आम्ही अगदी धावत पळत हे सगळे मित्र इथं जमतो. नेहमी त्यांचा कोल्हापूरला जाताना किंवा सांगलीला कराड पास करताना नेहमी फोन येतो, आम्ही येतो. आणि पुण्याला आम्हाला त्यांचं नेहमी भेटणं असते. अतिशय चांगलं काम. आम्हाला त्यांच्या आमच्या मुलांनाही पुढे प्रेरणा मिळणार आहे चांगली त्यांच्या माध्यमातून. आम्ही त्यांच्याकडे अगदी आता आशेनं बघतोय पुढचं. आणि त्यांची जी पुढे काही स्वप्न आहेत जी तुमच्याही लक्षात असतील ती पूर्ण व्हावी ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. एक वेळ त्यांचं ते एक स्वप्न पूर्ण व्हावं बस. धन्यवाद. साहेबांचे गुण पाहून कौतुक नको करू. आजही आम्हाला असं वाटतंय की राष्ट्रपती पर्यंत जावं त्यांनी. राष्ट्रपती 15 वर्षापूर्वी बोललो. इच्छा असतात. नाही तुम्ही चुकले बरं. राष्ट्रपतीचा फॉर्म तसं बरोबर कारण जिथं पाऊल ठेवलंय तिथं विनर झाले साहेब. एवढी आमची फक्त मनापासून इच्छा आहे की त्यांना हवं ते साध्य परमेश्वर हवं ते मिळणं सतीश जरी म्हणत असला खरं राजकीय अपेक्षा माझ्या खरं पहिल्यापासून मध्ये चांगलं फिरतो त्याच्यात समाधान आहे. त्याच्यात फार. आणि राजकीय नाही म्हटलं तरी मी ज्या ज्या पक्षात काम केलं तिथे पक्ष पातळीवरती चांगली पदं मिळाली. नियोजन सारख्या चांगली पुण्याची नियोजन समिती मिळाली. आज गडकरी साहेबांनी एक चांगल्या केंद्रीय कमिटीवरती आपल्याला सन्मान घेतलं. त्यामुळे आता हे म्हणलं तर काय होतं की आपल्याकडे लोकशाहीमध्ये 2 गोष्टी आहेत की आपण पाहिलं असेल की आता आपल्याकडे थोडं इलेक्टिव्ह मेरिटला हे राहतं. पण माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या पक्षांमध्ये काम करतो ते पक्ष तिथं माझ्या तालुक्यात कमकुवत असतात. म्हणजे मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा तिथं राष्ट्रवादी एकदम फॉर्मला आणि काँग्रेस हे एकदम नावाला. पण मी काँग्रेसच्या विचारात राहिलो. बीजेपीचं आज तसंच तर आहे. बीजेपीचं जरी तिथं असलं तरी बीजेपीला फार स्कोप आमच्याकडे नाही. पण बीजेपीच्या विचाराशी मी आता काम करतो तिकडे त्या भागामध्ये परिसरामध्ये. पण मी राजकारणात असं पण पाहिलं की एखादी जर तुम्हाला सामाजिक सेवा करायची असेल ना तर फार काही याची गरज पडत नाही. ते कुठल्याही बाजूने तुम्ही करू शकता. म्हणजे आज मी राष्ट्रीय महामार्गावरती अनेक मोठ्या प्रकल्पांना गडकरी साहेबांकडनं मंजूर करून घेतले किंवा काय की जे एखाद्या आमदाराला पण जमणार नाहीत किंवा एखाद्या खासदाराला सुद्धा त्याच्या आसपास त्याला पण ते आपल्याला करता आले. आणि माझ्याही लोकशाहीमध्ये असं म्हणणं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे 10 वर्ष पंतप्रधान होते. ते काही कुठली निवडणूक लढले होते तरी त्यांच्या टॅलेंटनी त्यांना ते मिळालं. मग कधी कधी वाटतं आम्ही फार टॅलेंट नाही पण आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला मिळत राहील. काही ना काही आपला बायोडाटा स्ट्रॉंग होत राहतो. समजा आजचाच कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जरी आमचे हे असले सावंके साहेब तरी त्याच्यातला मुख्य संघटनेचा हे म्हणून मीच असतो. आणि इतक्या चांगल्या लोकांची जाऊन बसून शेजारी विचार मांडायला मिळतात. तेही बिचारे कधी मुंबईला गेलं तर त्यांचे फार चांगलं. आता केडगे साहेबांनी आता हे सगळं रेस्ट हाऊसचा हा जो काही बदलला केडगे साहेबांनी बदलला सगळं. म्हणजे असं हे अधिकारी चांगले अधिकारी पण याच्यामध्ये आहेत. आणि शेवटी ही समाज व्यवस्था आहे याच्यामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. पण चांगल्या अधिकाऱ्यांना आम्ही फॉलोअप करत आलो. जसं मी राजकारणामध्ये गडकरी बापट हे चांगले जे काही मला चांगले त्या काळातले पृथ्वीबाबा असतील किंवा मला ती चांगल्या माणसांची आवडच आहे. काँग्रेसची नावं घ्यायचं म्हणलं तर मला बाळासाहेब थोरात चांगले वाटतात, पृथ्वीबाबा चांगले वाटतात. ते राजकारणामध्ये पण चांगली माणसं आहेत ना म्हणून ती राजकारण सिस्टीम सुद्धा चालू आहे. तर ते हरकत नाही. सगळे आमचे मित्रमंडळी भेटले आणि खूप आनंद वाटला. धन्यवाद सर.